सर, आज आपण 1 मेपासून म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे. परंतु या आपल्या उपोषणाचं कारण काय आणि आपण उपोषण कशासाठी धरलं आहे हे जनतेला समजू द्या. श्रोता बांधवांनो, मी सोहम शेट्टी, अखंड मराठा समाजसेवक, मान खटाव जनता सेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता आम आदमी पार्टी सातारा. आज आपला उपोषणाचा 3रा दिवस आहे. आपण मान खटावच्या सर्व जाती धर्मातील लोकांसाठी, सर्व जाती धर्मातील या नागरिकांसाठी आपण उपोषणाला बसलो आहे. त्याचं कारणच आहे, कारण मान खटावमध्ये ज्या मूलभूत सुविधा भेटायला पाहिजेत त्या मूलभूत सुविधासुद्धा भेटत नाहीत. आणि मोठमोठे वादे करणारे, मोठमोठ्या घोषणा करणारे लोक, त्यांना हे समजलं पाहिजे आणि या प्रशासनाला समजलं पाहिजे की ज्या मूलभूत गरजा मान खटावच्या लोकांना गरजेच्या आहेत त्या तरी दिल्या पाहिजेत. उदाहरण द्यायचं झालं तर मान खटावमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रचंड अवस्था बेकार आहे. म्हणजे ती लोकसंख्येचा विचार करता तिथं उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा पाहिजे आणि तिथं ज्या गोष्टी सुखसुविधा मान खटावमधल्या नागरिकांना पाहिजेत त्या तिथे मिळत नाहीत. तिथं बरेच यंत्रसामग्री नाही, डॉक्टर्स नाहीत, ॲम्ब्युलन्स सेवा नाही, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर PSC सेंटर असतील, उपकेंद्र असतील. तिथं बघायला गेलं तर उपकेंद्रामध्ये 35 उपकेंद्र आहेत आणि तिथं 12 डॉक्टर अवेलेबल आहेत. इतर स्टाफ नाही आहे. त्या उपकेंद्राचे लाईट कट आहेत. काही उपकेंद्रामध्ये आकड्यावरती लाईट चालू आहे. म्हणजे एवढी प्रचंड बेकार अवस्था आहे. PSC सेंटर आहे, त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स कार्यरत नाहीत, डॉक्टर नाहीत. म्हणजे बघायला गेलं तर माणसाला जी आरोग्य ही महत्त्वाची सुविधा पाहिजे तीच नाही आहे. त्याच्यानंतर जर पाण्याचा विचार केला तर पाण्याचा अवस्था एवढी बेकार आहे. तुम्ही बघत असाल दुष्काळातून आता जे दुष्काळाच्या झाडाचा जाणवायला सुरुवात झाली तोपर्यंत प्रत्येक गावामधून टँकरची मागणी सुरू झाली. तर अशी अवस्था आहे पाण्याची सुद्धा. पाणी भेटत नाही नागरिकांना. शेतीसाठी ज्या पाण्यासाठी योजना राबवल्या जातात त्यासुद्धा आत्तापर्यंत लोकांच्या शेतापर्यंत पोचल्या नाहीत. त्याच्यानंतर विजेचा विषय असेल तर वीज एवढी आता जे स्मार्ट मीटर जे चालू केलेत त्याच्यामध्ये लोकांचे वीज बिल जिथं 200, 400, 500 येत होते तिथं 1000, 1200 यायला लागलेत. त्याच्यानंतर ऑटो डिस्कनेक्शन सिस्टम चालू केली. तुम्ही कुठलीही पूर्वकल्पना न देता, कुठलीही योजना न राबवता, लोकांमध्ये जनजागृती न करता ऑटो डिस्कनेक्शन जे पहिलं 3 नोटीस यायचे ते आता 1 महिना आणि 15 दिवसानंतर डिस्कनेक्शन ऑटोमॅटिकली होणार आहे. तर आमचं त्याच्यावरती मागणी आहे की ऑटो डिस्कनेक्शन तात्काळ बंद करावं. त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या DP जर रानातली जळली तर लोकांकडून, शेतकऱ्यांकडून पैसे बेकायदेशीर आकारले जातात, तर ते सुद्धा आकारले नाही पाहिजेत. अशा मी 7-8 मुद्दे घेऊन आम्ही महावितरण विरोधात या उपोषणामध्ये मुद्दे घेतलेत. त्याच्यानंतर जलसंधारण विषय आहे. तर मान खटावमध्ये स्वर्गीय सदाशिव पोळ तात्यांच्या काळामध्ये जवळजवळ 30 वर्षापूर्वी भरपूर सारे तलाव, भरपूर सारे नाला बिल्डिंग म्हणजे बांधले गेलेत आणि आता कुणाची परमिशन न घेता लोक बेकायदेशीररित्या त्या नाला बिल्डिंगची तोडफोड करत आहेत. तर मान खटाव हा दुष्काळी भाग आहे आणि जर असे जलसंधारणाचे साठे जर संपायला लागले तर मान खटावचा दुष्काळ अति तीव्र होणार आहे. त्यामुळे वेळेतच याच्यावरती काहीतरी कायदा काढला पाहिजे आणि जलसंधारणासाठी वाचवायचं काम केलं पाहिजे. कारण जलसंधारणासाठी हेच मान खटावच्या शेतकऱ्यांचं बोलतात ना भविष्य आहे. जर उन्हाळ्यात जर पाणी पाहिजे असेल तर जलसंधारणासाठी वाचले पाहिजेत. त्यासाठी शासन पाणी अडवा, पाणी जिरवापासून, पाणी फाउंडेशनपासून बरेच CSR फंडातून बरेच जलजीवनसाठी कशी वाढतील याचं काम करते. तर त्याच्यावरती शासनाने कडक कायदा काढला पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण तो एक मुद्दा घेतला आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक शौचालयाचा विषय. तुम्ही म्हसवड असेल, दैवडी असेल, बघितलं असेल, मेन चौक आहेत. माळशिरस चौक असेल, शिंगणापूर चौक असेल, तिथं टॉयलेटची व्यवस्था नाही. महिला असतील किंवा पुरुष बांधव असतील त्यांनी जायचं कुठं? नुसतं स्वच्छ भारत अभियान राबवायचं, पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर ते कृतीत काहीच नाही. लोकांना उघड्यावरती शौचालय जावं लागतंय. तर ह्या अनुषंगाने टॉयलेट, बाथरूम तयार केली पाहिजेत. दैवडी असेल, म्हसवड असेल. त्याच्यानंतर थोडक्यात विषय संपवतो. दुळदेव रोड आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे ॲक्सिडेंट होत आहेत. तर त्या रोडचं कुठेही काय होत नाही. तर आपण तो एक मुद्दा घेतला आहे. अशा प्रकारे आपण 26 मुद्दे घेऊन आमरण उपोषणाला बसलो आहे. आणि हे काही विशेष मागणी, स्पेशल कुठलीही मागणी नाही, हे GRच्याच मागण्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती तात्काळ अंमलबजावणी करावी. आणि महत्त्वाचा विषय, जी आमचा गेली 3.5 वर्ष झालं मराठा समाज रस्त्यावरती आहे. संघर्ष होता मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण रस्त्यावरती आहे. आणि हे फसवं सरकार, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आम्हाला नेहमीच एक गाजर द्यायचं काम करते.
पाठीमागच्या वेळेस पण खूप मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईला गेला आणि त्यावेळेस त्यांनी हैदराबाद गॅजेट दिला आणि सातारा गॅजेट 1.5 ते 2 महिन्यात लागू करू बोलले. त्याच्यानंतर आता गेले 8-9 महिने झाले, 8-9 महिने कुठले वर्षभराच्या वरती होऊन गेलं तरीसुद्धा समाजाला कुठला न्याय भेटत नाही. वरून अण्णासाहेब पाटील सारख्या योजनाचे परताव बंद आहे, LOI बंद आहेत. म्हणजे शासन फक्त मराठा समाजावरती अन्याय करायचं काम करते आणि म्हणून आम्ही या आमरण उपोषणामध्ये सातारा गॅजेट तात्काळ लागू करावा हा एक मुद्दा घेतला आहे. तरी सर्व मराठा समाजाला आव्हान आहे, सर्व मानखटावच्या बहुजनांना आव्हान आहे की ह्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यावं, समर्थन द्यावं, कारण हे तुमच्या गरजेचे मूलभूत प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती प्रशासन नक्की मार्ग काढेल. आणि आम्ही बघतो येणार 1-2 दिवसामध्ये मार्ग काढला तर ठीक, नसेल तर आम्ही पाणी त्यागसुद्धा आंदोलन सुरू करणार आहे. आतापर्यंत अन्नत्याग आंदोलन होतं, इथून पुढं पाणीसुद्धा बंद करणार आहे. जय शिवराय.